लाडकी बहीण योजना 21 रुपयानंतर 830 रुपये लगेच वाटप सुरू झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। 3,500 कोटींच्या चेकवर सही झाली। लाडक्या बहिणींना आता 8 दिवस सलग वाटप हे सुरू झालेलं आहे। आजपासून पैसे यायला सुरू झालेले आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत। 2 प्रकारचे मेसेज इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दोघांनी मिळून आता लाडक्या बहिणींच्या बँकमध्ये पैसे पाठवलेले आहेत। त्यांच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे नवीन 2 योजना सुद्धा आलेल्या आहेत। सोबत रेशन कार्ड संदर्भात सुद्धा लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची बातमी असणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण काही माहिती देणार आहे। जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल तर काय करावं लागेल, स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। व्हिडिओमध्ये आपण सगळी डिटेल माहिती पाहणार आहोत। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आजपासून पुढे वाटप हे सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती दुपारपासून पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे, कारण स्वतः आता काही मंत्र्यांनी त्याच्यावरती सही झालेली आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांनी स्वतः सही करून आलेले होते काल परवा दिवशी। तर त्यांनी आता चेकवरती सही आणि बँकेना तातडीचे आदेश दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत की आता कुठलाही उशीर न करता सगळं जे काही पैसे आहेत ते सरसकट वाटप करा आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरचे जे पैसे आहेत ते आता पटकन जमा झाले पाहिजेत। आज 2 प्रकारचे मेसेज तुम्हाला येणार आहेत। पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजना, दुसरं म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे, आणि नवीन 2 योजना सुद्धा आहेत। त्या योजना खूप भन्नाट योजना आहेत, अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत। त्यामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंतचा लाभ हा मिळणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आता लाडकी बहीण योजनेमध्ये 4 नियम ॲड झालेले आहेत। बघा, पहिला नियम आता ॲड झालेला आहे तो म्हणजे काही महत्त्वाचे नियम आहेत। लाभार्थी आहे की नाही याची सुद्धा तपासणी होणार। जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसल्यानं लाभ मिळणार नाही। उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, आणि दरवर्षी तुमचं जुलैमध्ये KYC करणं हे अनिवार्य आहे। आपण आता डिटेलमध्ये सगळी माहिती घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, एक ना एक आपण माहिती डिटेलमध्ये घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। बघा, फेब्रुवारीचा हप्ता हा सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे, ते आपण जिल्हे नावं सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे। सोबतच त्या कोणत्या बँक आहेत ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत, आणि आता तुमची कोणती बँक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कधी मिळणार हे सगळं आपण पाहणार आहोत। परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे। आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला होता का हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। म्हणजे आपल्याला डिटेल माहिती कळेल की कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही। म्हणजे आपल्याला पुढे तसं बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारला कळणार नाही, कारण सरकार आपले व्हिडिओ बघून खाली बघत असतं की कोणाकोणाला काय कमेंट्स असतात, त्यामुळे ते व्हिडिओ पोहोचत असतात त्यांच्यापर्यंत। तर तुम्ही कमेंट्स करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आपण आता देत आहोत। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचं म्हणजे हप्ता सुरू झालेला आहे, आणि आता हप्ता हे वाटप जे आहे ते शिक्कामोर्तब झालेले आहे, चेकवर ते सह्या झालेल्या आहेत। आता कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत। बघा, सर्वप्रथम जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज यायला हवा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल हे दोन्ही लिंक करणं खूप गरजेचं आहे। हे जर नसेल तर अवघड आहे। दुसरं म्हणजे हेच आधार कार्ड तुम्हाला बँकेत नेऊन जमा करावं लागणार आहे, कोणतीही बँक असू द्या तुमची। त्यामुळे हे सगळं करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आता बघा, जे नवीन 5 नियम आहेत ते 5 नियम मी तुम्हाला सांगतोय थोडंसं डिटेलमध्ये, कारण खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला एकदा हे नियम कळाले तर इथून पुढचे सगळे हप्ते तुम्हाला येतील, नाही तर तुम्हाला एकही हप्ता इथून पुढे येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं आता दरवर्षी KYC होणार आहे। तुमच्या फॉर्मची दरवर्षी KYC होणार आहे। म्हणजे काय, तर तुम्ही जो लाभ घेत आहात तो लाभ तुम्ही जे डॉक्युमेंट जमा करत आहात ते खरंच ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत का, कारण उत्पन्न दरवर्षी सगळ्यांचं वाढत असतं किंवा काही जणांचं कमी होत असतं। तर हे चेक केलं जातं की तुमचं उत्पन्न किती झालेलं आहे, तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का, हे सगळ्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात। तुमचं बँक अकाउंट खरंच आधार कार्डला लिंक आहे का तुमच्याच अकाउंटमध्ये पैसे येतात का, ह्या सगळं कमेंट्स हे सगळं चेक केलं जातं। दुसरं म्हणजे तुमच्या बँकेतला जो डेटा आहे तो तुमच्या आधार कार्डवर बरोबर मॅच होतो का, म्हणजे आधार कार्डवरचं नाव, बँकेतलं नाव हे सगळं बरोबर आहे का हे चेक केलं जातं। दुसरं म्हणजे तुमचं आता तुम्ही हयात आहे की नाही, की लाडकी बहीण जी योजनेचा लाभ घेते ती महिला हयात आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जाणार आहे। दुसरं म्हणजे
सगळं तुमच्यात महत्त्वाचं म्हणजे 4 चाकी वाहन आहे का तुमच्याकडं, तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच तुम्ही आता या यादीमध्ये असणार आहात. आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे तुम्हाला आज बँकेत जाऊन करायचं आहे ते म्हणजे तुमचं अपडेटेड झालेलं आधार कार्ड हे तुम्हाला बँकेत जमा करायचं आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे की आपल्या बँकेला नेमकं कोणत्या बँकेला अकाउंटला आपलं आधार कार्ड लिंक आहे. बघा आता प्रत्येकाचं 2 ते 3 अकाउंट असतात, सगळ्याला माहिती आहे बँकेचे 2 ते 3 अकाउंट असतात, परंतु आपल्याला माहीत नाही की आधार कार्ड नेमकं कोणत्या बँकेला लिंक आहे. तर तुम्हाला बँकेत जाऊन ती चौकशी करावी लागणार आहे. जर ऑनलाईन कळत असेल तर ऑनलाईन सुद्धा काढू शकता, परंतु ऑनलाईनपेक्षा जर तुम्ही 2 काम केली की आपलं अकाउंट चालू आहे ना, आपल्या अकाउंटला कुठलाही तिथं अडथळा नाही ना, आपले आधार कार्ड अपडेट करून जमा करा आणि तुमचं आधार कार्ड त्याच बँकेला लिंक करून घ्या. हे सगळ्या गोष्टी बँकेत जाऊन एकदम सोप्या पद्धतीने होतात किंवा तुम्ही पोस्टाच्या खात्यात सुद्धा जाऊन हे कामं करू शकता. त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता बघा ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं बोगस जे लाभ घेत आहेत त्यांनी कृपया करून तिथं तुमची जी काही डॉक्युमेंट्स आहेत ते तयार ठेवा. जर तुम्ही बोगस नसाल तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवावं लागणार आहेत. उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहे. परंतु लक्षात घ्या, जर तुमचं रेशन कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. एवढंच काय तर आता होळीला जो आनंदाचा शिधा मिळणार आहे, साडी मिळणार आहे, ते सुद्धा मिळणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं सगळं बरोबर असेल, आधार कार्ड लिंक असेल, रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला आज 100% तिथं मेसेज येणार आहे. 2100 रुपयासोबत तुम्हाला 830 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत, कारण बँकेने तसे तातडीचे आदेश दिलेले आहेत. ते बँक कोणते आपण बघणारच आहोत, ते 12 जिल्हे कोणते आहेत ते बघणारच आहोत. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन 2 योजना ज्या आलेल्या आहेत त्याच्यामधले 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत लाडक्या बहिणींना. जर तुम्हाला सुद्धा स्वतःचं घर पाहिजे असेल तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही तो अर्ज करू शकताय. तुम्हाला प्रत्येकी महिलेला 1,30,000 रुपये एवढं अनुदान सरकारकडून दिलं जात आहे. दुसरी योजनामध्ये लेक लाडकी योजना, त्याच्यामध्ये लाडक्या लेकींना 1,01,000 रुपये मिळलं जातं. हे टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत. 5,000, 6,000, 7,000 नंतर 11,000 असे टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना आज गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येत आहेत. आता लेक लाडकी योजनेचे हप्ता ते अर्ज कुठं करायचा आहे तर अंगणवाडीमध्येच त्याचा सुद्धा अर्ज तुम्हाला हा मिळणार आहे. आता आपण बघत आहोत की कोणत्या बँकेत पैसे येणार. बघा आज आपण जर बघितलं तर पोस्टाच्या खात्यात पैसे येणार. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, HDFC, ICICI, कोटक अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये आज पैसे वाटपाचा कार्यक्रम हा पुन्हा सुरू झालेला आहे. तर तुमची बँक कोणती आहे ते सांगा. आता जिल्हे बघूयात. जिल्हे बघा छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, अमरावती, धुळे, नाशिक, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात झालेली आहे. परंतु जर तुमचं रेशन कार्ड अपडेट नसेल, जरी तुमच्या जिल्ह्यात वाटप सुरू असेल तरी तुम्हाला पैसे हे येणार नाहीत, हे एक लक्षात घ्यायचं आहे. जरी तुमच्या जिल्ह्यात वाटप असेल आणि तुमचं डॉक्युमेंट जर अपडेट नसतील तर तुम्हाला मात्र पैसे येणार नाहीत. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की आपले डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्या, नाहीतर सगळ्यांना पैसे येतील, शेजारच्याला पैसे येतील, परंतु तुम्हाला हे पैसे काही येणार नाहीत. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय आता तिथं अडथळा येत आहे, तुम्हाला किती पैसे आलेले आहेत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, व्हॉट्सअपला, फेसबुकला, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणार नाही. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.